नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. म्हणोनी योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची शेल वाटा, भागा आला. ज्ञानेश्वरीतील अध्याय 12, ओवी क्रमांक 69. ज्ञानेश्वर हे स्वतः मोठेच योगी होते. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात त्यांनी योग वैभवाचं भांडार खुलं करून दाखवलं आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करून होणाऱ्या योग मार्गात साधकाला कोणते अनुभव येतात, त्याची शरीरकांती सोन्यासारखी तेजस्वी कशी होते आणि 8 महासिद्धी त्याला प्राप्त झाल्या तरी त्यांच्यामध्ये अडकून न पडता तो परब्रह्माशी एकरूप होण्याच्या स्थितीपर्यंत कसा पोहोचतो याचं सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरांनी तिथं केलं होतं. पण या विषयाची दुसरी बाजू ज्ञानेश्वरांनी आता या 12व्या अध्यायात स्पष्टपणानं सांगितली आहे. योग साधना करताना सोसावं लागणारं दुःख प्रत्यक्ष मरणापेक्षाही मोठा आहे. हा मार्ग सामान्य माणसाला मानवण्यासारखा नाही. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी भगवंतांच्या मुखातून अर्जुनाला योग मार्गातला खडतर असा भाग स्पष्ट करून सांगितला आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, योग मार्गातले क्लेश काय सांगावेत? अरे, डोंगर गिळताना तोंड फाटणार नाही का? कडत जा असं विष कुणाला पिता येईल काय? तशीच या मार्गाची गत आहे. माझी प्राप्ती व्हावी म्हणून जे कोणी योगाच्या वाटेनं निघतात त्यांच्या वाटणीला केवळ दुःखच येतं. अरे, कल्पना कर की एखाद्या दात पडक्या माणसाला भूक लागल्यावर चणे खायला मिळाले, ते तरी कसले तर लोखंडाचे. आता हे पोट भरणं की जीव देणं? अर्जुना, समुद्र नुसत्या बाहुबळावर पोहून जाता येईल का? आकाशामध्ये पायी भटकता येईल का? ज्याच्याजवळ हे नाशवंत शरीर आहे त्याचं हे निर्गुण निराकाराशी झोंबणं व्यर्थ आहे. त्याला दुःखावेगळं दुसरं काय लाभणार बरं?